आता बघूया दिवसभरातील महत्त्वाच्या 25 बातम्या। मुंबई महापालिकेत भाजपच्या स्थायी समिती अध्यक्षांची आयुक्तांवर नाराजी। आयुक्तांच्या अधिकारातील कलम 72(3) चा अमर्याद वापर होऊन कोट्यावधींची कामं चर्चेविनाच पास होत आहे। स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदेंचा 72(3) चा वापर आम्ही कमीत कमी आणि पारदर्शक पद्धतीने करू। आयुक्त अश्विनी भिडे यांना एक पत्र लिहून ही विनंती केली की ह्या कलमाचा वापर कमीत कमी करावा, जेणेकरून यामध्ये पारदर्शकता राहील। आखाती युद्धात भारताची भूमिका चांगली निष्पक्ष होती, प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरे उद्या शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार। शिवसेना भवनात शाखा प्रमुखांची बैठक। महिला शाखा प्रमुख, महिला पदाधिकारी, शिवसेना नेते बैठकीला उपस्थित राहणार। मराठा समन्वयक महेश डोंगरे पाटील यांच्याकडून अभिनेते रितेश देशमुख यांचा सत्कार करण्यात आला। राजा शिवाजी चित्रपटासाठी सत्कार करण्यात आला। फरहान आझमी यांची समाजवादी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली। समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांची घोषणा। भाजपच्या माध्यम प्रमुखपदी गोविंद येतेकर तर सहमाध्यम प्रमुखपदी ओमप्रकाश चव्हाण यांची नियुक्ती। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। अजित पवारांच्या अपघाताची आक्षेपार्ह बातमी देणं तरुणाला महागात पडलेलं आहे। बदनापूरच्या तरुणाला अटक करण्यात आली। मुंबई सायबर पोलिसांची कारवाई। मीरा भाईंदरमध्ये भाजी विक्रेत्याची लूट। काँग्रेसच्या प्रश्नावर गंभीर आरोप। मंगलनगर भाजी मार्केटमध्ये गरिबांकडून जास्तीची बाजार वसुली होत असल्याचा काँग्रेसचा दावा।